अब्बा इकडं बघा द्या सुसू ब्रेक एक घेतला पाहिजे आपल्याला सगळीकडे भगव संडे वरती आहे असला वाईट पाऊस पडला शपथ कसला रोड आहे बा एकात अक्षादळ आहे एकात आब्यादळ आहे सुपरमॅन कंडला दादा आहे आम्ही रविवारची सुट्टी गाड्या पळवून काढाले वेलकम टू कर्नाटका तर दोन्ही साईडला जंगल आहे शिट 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 हे नाही बोलला होता अण्णा टायर डम आम्ही पडी तो पण टार्झन पिक्चर मध्ये अक्षर घ्यायला पाहिजे तर म्हणजे विषय काय म्हणायचं त्याला वन डे शॉट तर रात्री वाजल्यात 8:55 आणि आम्ही आता चाललोय राईडला थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला कळालं असेल की कुठं चाललोय आपण तर आज शनिवार आहे आणि आज आपण निघणार पहिल्या जमखंडीला जाणार आब्याकडे थोडं 1-2-3 तास रेस्ट घेऊन तिथनं 1-3 वाजता आपण निघणार आहे याना केव्हा आणि गोकर्णसाठी तर मी जस्ट आलोय मिरजेत निघायचं प्लॅनिंग होतं 7 वाजता आणि आता आम्ही आलोय अक्षयच्या दुकानामध्ये पाऊस या आठवड्यात भरपूर पडलाय आणि आज सकाळपासून मी बघालोय आज पाऊस तेवढं पडू नये म्हणून आणि सकाळपासून पाऊस जरा नव्हता पण मी एकदम हरकून एकदम म्हणलं एवढं बाहेर नसेल तर कुठलं काय असा आवरून 5 मिनिटात घरातून बाहेर पडालो आहे असला वाईट पाऊस पडलाय त्यामुळे जरा लेट झाले आम्हाला काही विषय नाही मी गोप्रो पण सेट केला नाही लावल्याला सगळा काढलाय आणि असं काय आपला लुक फुल पॅक रेनकोट वरून तुम्हाला कळत असेल तर चला जाऊया आता पहिला आब्याकडे जाऊया तुम्हाला डायरेक्ट भेटतो मी आब्याच्या रूमवर चल आणि हे मिरज ऑप्टिशियन अक्षयचं दुकान तुम्हाला कधी चष्मा त्याला लागला गॉगल लागला सगळ्या प्रकारचे इथे मिळतात आणि माझं नाव सांगून आला की 20% डिस्काउंट आहे आणि सांगतात 30% एक्स्ट्रा सांगा जावं 10% माझं कमिशन आहे ती म्हणून तर चेष्टा करावी या एक नंबर अशी क्वालिटी आहे तर एकदा येऊन व्हिजिट करा आणि जर ऍड्रेस पाहिजे असेल तर कुठं आहे तर सध्या आपण आहे म्हैसाळमध्ये आणि ट्रिप 0 करायचं आपलं राहिलं जवळपास 20 किलोमीटर आपण आलोय ट्रिप ए आपण करूया सेटचं बघ ना 0-0 झाली फक्त माझ्या लक्षात करा की आपल्याला ह्यात 20 किलोमीटर ऍड करायचे आहेत आणि आर्यत आपल्याला आल्याला बाय बाय करायला चलो जाऊया चला आता तर सध्या आपण कर्नाटकमध्ये आलोय आणि अक्षयच्या गाडीची टाकी आता आपण फुल केल्या आपली ऑलरेडी आज सकाळीच फुल केलेली गोप्रो पण आता जोडला कारण पाऊस थोडा कमी वाटाला पुढे बघू कधी आला तर तिथे आब्याच्या रूमवर गेल्यावर ह्याला एक मी जुगाड केलाय बघूया आता तर वेलकम टू कर्नाटका आता आपण आले उगारात तर हे आमच्या मामाचं गाव आहे आणि इथं माझ्या लहानपणापासून सगळ्या मेमोरीज आहेत त्या इथंच आहेत सुट्टी लागली की पहिला ओंक्या पळत इकडे येत होता आता चांगला रोड लागला आपल्याला मगाचपासून आपण डबऱ्यातनं जायला तो आणि हा रोड बघा कसा आहे विषय कॉर्नरिंग मिरनरिंग विषय खोल आहे इथं आणि अक्षा पाटला आपल्या माग मॅप बेप न लावता चाललोय आपण येले कॉर्नर आणि ढोल्या माझ्या सोबत आहे असा रोड पाहिजे असा ह्याच्याशिवाय काय आयुष्यात सुंदर असं नाही जा वाटते मला कसं चमकालाय बाप आणि आपला रेड लाईट पण लागलाय तर जमखंडीमध्ये आपण आलोय आम्ही येतो म्हणलाय स्टँडवर आणि इथले स्पीड ब्रेकर आई शपथ एक फ्लोअरचे स्पीड ब्रेकर आहे तिथं काय हा पुढं आता आपण पण साईन देऊया आवे हे असं साईन दिला आव्या पुढं दिसला दाखवला आपल्याला कसा आहे कसा आहे तर आवे आपल्याला लिहायला आलाय गाईज चालूच आहे रात्री वाजता 12 आणि आपण आता पोचले आबीच्या रूमवर जमखंडी ते तुम्ही असं केलं तुम्ही डोक्यात तुमच्या विचारत असेल तुमच्या भावाने त्याला टक्कल आणि केस झाले नाही तो जरा कसं आहे जरा झाका लागते पाटेल तर आबीपाशी आलोय आपण अक्षय पाटील आणि आब्याची फ्लॅब आहे रूम आता असं यांचा मोठा स्पेस आहे ते मी उद्या सकाळी दाखवतो पण उद्या सकाळी दाखवलं असतो पण उद्या सकाळी मी इथं नाही आहे त्यामध्ये इथं जातो पण त्यात आब्यांच्या लॅबमध्ये इथं जातो बघा आणि या खाटखाट चमचम विषय सगळा इथं गाईज आणि दात बघा गाईज इथं कसा विषय खोल शिवा आब्याचा दोस्त भाई क्या नाम है आपका रंजित भैया हे आपलं सबस्क्रायबर आहे हे मला इथं आल्यावर कळलं आणि आपल्या बाईक्स जरा हळू बोलायला लागले कारण इथं सगळेजण झोपल्यात आणि आम्हाला पण आता जेवून झोपून 2ला परत निघाय 2चे किती वाजता ते बघू पण सध्या तरी आता झोप्या
चला भेटूया आता डायरेक्ट मोठं ब्लॉग मध्ये. 1 hour later. 3 वाजून 5 मिनिटं कमी आहेत आणि आपल्याला निघायचं होतं 3 वाजता. तर याला म्हणतात डेडिकेशन, कळलं. तर फक्त 1.5 तासाची झोप घेऊन आपण आता निघायला लागलोय आणि सगळेजण रेडी आहेत. आणि विषय इंटरकॉम पण कनेक्ट केले आपण, अक्षय बास्के अक्षय. तर सगळेजण रेडी आहेत. तर चला निघूया आता डायरेक्ट मला भेटतो गाडीवर. आणि वातावरण पण क्लिअर झाले, बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. आता आम्ही झोपल्यावर बघूया, आता पाऊस लागला तर ठीक, नाही तर काय होईल ते होईल. आता थांबायचं नाही करत. विषय खोल रायनॉक्स बर झळकाले बर बर. तर फायनली आपल्या राईडला खरी सुरुवात झाल्या. 3 आपाच्या आहेत, एक आहे अक्षय पाटीलची, एक आहे माझी आणि थर्ड वन इज अभिजित मोल्या. आता आम्ही जमखंडीमधनं सोडलोय आणि आमचं टार्गेट आहे याना केव्स 9 वाजेपर्यंत पोहोचायचं. बरोबर आहे. पहिली गोष्ट आम्ही 3 जण इंटरकॉमला कनेक्टेड आहे राईड ग्रीडवर. त्यामुळे काही सुद्धा अडचण नाही आहे. सुरुवात तर झाल्या. पाऊस असला वाईट पडून गेलाय, रोड पण भिजला, तुम्हाला दिसत असेल. ह्याच्या पुढे आता होऊ नये अशी आमची इच्छा आहे. रेनकोट पण घातले तरी पण नसलेलं कसं बरं आहे. आणि हा मेन म्हणजे पूर्ण नवीन रूट आहे. आणि हे स्पीड ब्रेकर सगळ्यात बेकार. लय मोठे स्पीड ब्रेकर, लय मोठे. एवढे मोठे स्पीड ब्रेकर कोण करते. आता सुरुवातीला जेवढं होईल तेवढं कव्हर करायचं आहे. डिस्टन्स कव्हर करणं हे महत्वाचा विषय आहे. आणि इथं पाणी प्लस स्पीड ब्रेकर कुठं तर आहे म्हणून अभिजित आता आपल्याला सांगायला आहे. येस, ह्यातल्या इंजिनियरला धरून मारलं पाहिजे पहिला. एवढं मोठं स्पीड ब्रेकर करतं ते. पहिला स्टॉप आपला झाला लोकापूरमध्ये आणि आता आपण चहा घेतलोय. चहा पण आपला झालाय आणि आपण आता लोकापूरमध्ये. आता इथनं हुबळी अजून एक 100 किलोमीटर आहे. डायरेक्ट हुबळीत घ्यायचं असं आम्ही ठरवलंय नाश्त्यासाठी. आत्ताच भूक लागल्या. रात्री 2दा जेवली तरी आत्ता भूक लागल्या. पोट आहे काय पोट आहे मला सायकल झाली. आब्या लावलाय हे नाही बोलणार आता. चला जाऊया आता हुबळीला. पहिला नाश्त्याचा स्टॉप आपला झालाय आणि धारवाडमध्ये आपण थांबलोय. आणि इथं आपल्या बाईक्स जवळपास 150 किलोमीटर आपण आलोय. नाश्ता आपला झालाय. तिथून अजून 150 किलोमीटर काय तर आहे. सुसू ब्रेक एक घेतला पाहिजे आपल्याला, द मोस्ट इम्पॉर्टंट ब्रेक. तर आत्ता जरा ब्लॉग मध्ये असा उजेड आलाय मस्तपैकी. धारवाडमध्ये आहे आपण आणि सगळीकडे भगवं आहे. कसलं डेंजर विषय असा आहे. आणि परत एकदा गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं. दुसऱ्यांदा स्वागत आहे. दरवेळेसारखं ह्यावेळी पण मी हेल्मेटचं स्ट्रॅप लावायचं विसरलोय. आतापर्यंत टोटल आपण 235 किलोमीटर आलोय. तर सुसुबेक पण आपला झालाय. आपण अशा ठिकाणी काहीतरी थांबलेलो. व्ह्यू बघा, विशेष एवढा किती 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 मेल्यात बघा. एवढ्या लोकांचं बलिदान केले आज हेल्मेटच्या वायझरवर. पाटील काय व्हायले. चला जाऊया. संडे वरती आहे रोड बघा. हा एक नंबर. आव्याची टेल आयडी अर्धी कशी हळूहळू लुप्त होत चालल्या. स्पीड ब्रेकर या कर्नाटकात सगळ्यात जास्त वैताग आलेला आहे. एकच विषय आहे ते म्हणजे स्पीड ब्रेकर. आणि बघा केवढी मोठी मोठी आहेत. वातावरण शेवट आहे आणि काय बोलावं आता, बोलायला शब्द सुद्धा नाहीत माझ्याकडे. क्लायमेट एक नंबर आहे. उगाच काय. इंस्टाग्रामला जाऊन नक्की फॉलो करा डेली अपडेटसाठी. आता मी ब्लॉग आत्ता शूट करायला, त्यानंतर येणार एक 7 दिवसानं. ह्या रिलेटेड रील आणि स्टोरीज तर तुम्हाला बघायचं असेल तर इंस्टाला जाऊन नक्की फॉलो करा. वाव काय कॉर्नर्स आहेत. शेवट अब्बा काय रोड आहे रे हो. कुठं जायचं आहे, कुणीकडे पण चला, काय अडचण नाही. सरळ 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 सरळ.
ओय शपथ कसला रोड आहे बा. आणि झाड बघा कसं आहेत कटिंग मध्ये, असं कमानीतनं चालल्यासारखं वाटायलाय. कणमणे वा इकडे येण्याचं कारण एकच आहे की हा रोड काय रोड आहे, काय रोड आहे. आई शपथ. मग काय. आणि डॉगेश दरवेळेसारखं मध्ये थांबलाय. डॉगेश डॉगेंद्र A few moments later. ह्या रोडची जरा उगाच स्तुती काय केलो मगाशी. ह्यो किती बाद लागलाय. असे मगा 2-4 पॅच गेल्यात असे. आणि एकात अक्षा आदळ आहे, एकात आव्या आदळ आहे. म्हणजे टायर आदळे फक्त, त्याने आदळे नाहीत. हौद्यासारखे डबराय तिथं बघा. चांगला आहे. आता अभि फुटणं सांगायला की फुटणं फुटाने होत आहे. सीन वर सीन किती भारी आहे, खाली डोबर बघा. आई शपथ कसला डोबरा आहे. चालू आहे. हा कसं दिसतंय म्हणजे एकदम कोरीव की कमान असल्यासारखं. एंट्री केलं यल्लापूर घाट मध्ये. आणि असं म्हणतात की यल्लापूर घाट हा शेवट आहे. आणि आम्ही भ्याला पोलीस गाडला ओव्हरटेक करायला. अरे आम्ही भ्याच काय त्यात. IND नंबर प्लेट विनबर प्लेट काय नसते हो. कसं असते माहिती काय, मनात इच्छा पाहिजे, महत्वाकांक्षा पाहिजे. आणि अरे घाटात जरा आम्ही काय सांग, एवढा मोठा रोड असला की नको वाटते. बारीक पाहिजे रोड. हा तेव्हा मजा येते या घाटात. एवढ्या मोठ्या रोडवर नको वाटते. बाबा गाडीत तेल खायला का चेष्टा करल्या. 5 कांड्या उतरल्यात, 3च राहिल्यात. वडाव्या काय रोड आहे जरा, रोडला तोड नाही काय का असं ना. कसला रोड आहे की भेंडी निवांत पळू गाडी, काय अडचण नाही. 90 ला क्रूज करावले आपण, काय वाटणं झाले. कसाय हा तो ये इकडे कोपऱ्यात ना. आ रहा हूं मैं. पाटीलला लावलाय क्रूज कंट्रोल. अपाचे 200 वर सुट्टी डॉट. हा सुपरमॅन हा सुपरमॅन वगैरे आजकार. सुपरमॅन कंडला साधा आहे. टली जंगल मधून चाललोय. या साईडला थोडी शेती आहे, पण या साईडला तुम्ही बघितला तर पूर्ण जंगल आहे. आणि अक्षा कुठून आला जंगलात ना. संडे वरती चालला आमचा काय का ना. बाकीची सगळी जण रविवारची सुट्टी झोपून काढत असतील. आम्ही रविवारची सुट्टी गाड्या पळवून काढाले. इथं तर दोन्ही साईडला जंगल आहे. जंगलात न चालले आपण. थांब शिट ट्रक बघा. हो घाट सगळ्यात डेंजर आहे. आणि ह्यात लय म्हणजे भरपूर ऍक्सिडेंट होतात भरपूर. आता मी इथनं घाट उतरायला चालू केल्यावेळेस ना 5 ऍक्सिडेंट बघितलेलं काय. 5-7 ट्रक फुटून पडलेले. हे तर खालीच गेलता. आता डेंजर असा घाट आहे. आत्ता इथं बरोबर समोर ट्रकचा टायर फुटलाय आपल्या फाट करून. होय काय लाय वाईट. अण्णा टायर डम. हे लेवड फुटला आवाज. मी म्हणलो काय झालं. ढगात आहे आपण, ढगात पुढे दिसाल ढगच आहे. अरे कसला आहे बॅटर नाही हो. आलच ब्रेदावाल्याचा इगो हट झाला काहीच. आम्ही त्याला 2-3 वेळा ओव्हरटेक करून आले. त्यामुळे असं पिसाळ्यागत करायला येते. पिसाळ्यासारखा करायला कसा पळवते बघा. आणि आम्ही त्याला जरा असं आम्ही हे करायला खिजवा लागले.
एवढं करून काय करणार आहे ते आमच्या पुढे तर जाऊ शकत नाही. आम्हाला पण माहित आहे, त्याला पण माहित आहे, तरी फनफन आलंय त्याचं. ठीक आहे, या लडाख, मिनी लडाख आहे, मिनी लडाख आहे. स्लो ऑफरोडिंग, एवढं ऑफरोडिंग कसं आहे. ट्रॅफिक एवढा मोठा रोड असून एवढं ट्रॅफिक आहे. सिंगल रोड असता तरी तर रडायचंच काम होतं. हो, व्ह्यू बघ, व्ह्यू बघ आव्या, व्ह्यू बघ कसा आहे. हा रोड आहे, काय रोड आहे शेवट. होय सूप गेला. तुम हो पास मेरे, पास मेरे. ब्याऐंशी वर कॉर्नरिंग करायला आपण. मागाशी 93, मी 93 का 97 वर होतो तेव्हा. कुठं आहे 21 किलोमीटर. ओके, तर आपला पहिला याना केवसाठी टर्न आपण घेतलेला आहे. बघ कसलं बाबा, इथं बोर्डवरच असलं भारी वाटाले. टर्न एवढेच आम्ही ओळखी म्हणा 90 डिग्रीत. होय होय, थांबे की. हे थांब की पाटील, बाहेर जाऊन थांबतोस काय. हो काय तरी विषय लेवट आहे काय का असं ना. काय आम्ही नदी आहे काही पाणी आले का नाही. हा आता पाऊस आला नाही का त्यामुळे झाले म्हणून. होय का. झाड बघ कसले होय हो का झाड. प्रेशर बघ पाण्याचं केवढा आहे. ते कट होत गेले रे तिकडे. शेवट अब्बा इकडं बघा द्या. होय
आणि आपल्या ब्युटिफुल बाईक्स, लाल परी आणि पांढरी परी. शेवट तर याना किंवा अजून इथून 20 किलोमीटर आहे. एक पुढं मागं फाटा लागला, तिथून आधी परत आत वळलोय आम्ही. तिथून आणि 20 किलोमीटर आहे. मला वाटतं एक 150-200 किलोमीटर, 150 किलोमीटर तर झालं आम्ही जंगलमधूनच यायलोय. जंगलातूनच रोड आहेत सगळे. आई शपथ, इथं काय कॉर्नरलाच माती पडल्या गोळ्या. तुला कन्नड वाचायला येते का आव्या? आव्याला कन्नड वाचायला येते म्हणा. खरं आहे, विषय खोल. हो नाही जायचं गप्पू मान. हो ये चालूच आहे. आई शपथ. काय सीन आहे खोळ्या. ₹100 एक व्हिडिओ भावा. कसला रोड आहे, कसला सीन आहे बघ खोळ्या. जंगल में मंगल. माझी गाडी आता रिझर्व लागून झालं आता. सीन मात्र सीन आहे, काय असं ना. संपला विषय. फुलं वसूल आहेत. संपला विषय. तुटून पडल्यात. कसला आहे रे रोड यो. जाताना आता माझा हाल आहेत. अक्षर चालत बोलतो. तो इथं चालू जाऊ. कसला रोड आहे भाई. कुठल्या जंगलाच्या कुठल्या कोपऱ्यात आले आपण, मला बी काय कळून झाले.
होयच की. आता झाडं कसली उंच आहेत बघी. होय इंजन ब्रेकिंग. खरी मजा वर चढताना काय का असं ना. कसलं आहे ते स्टीप. काय लिहिले बघा जरा. खाली इंग्लिशमध्ये लिहिलं. आणि फायनली आपण आलोय या नाकेवला 380 किलोमीटर नंतर. अजून आलो की नाही माहित नाही. कमान तर लागल्या का काय सांगायला. काय करते एवढ्याच तर गाड्या आहेत तेच. तर आपण आलो आता या नाक्यावला. गाड्या आपण तिथं पार्क केले. छोटीशी टपरी टाईप आहे. इथं चहा आणि बिस्किट घेतलंय. इथं एंट्री फी आहे 10 रुपये पर पर्सन आणि 10 रुपये बाईकला पार्किंग. तिथे एंट्री करून पुढे 500 मीटर चालत जायचं आपल्याला. तर इथनं 500 मीटर आज चालत जायचं म्हणजे एक अर्धा किलोमीटर आपल्याला चालत जायचं आहे. आणि इथं कुठल्याच कार्डला नेटवर्क नाही आहे. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथं पे करून तुम्ही हॉटस्पॉट घेऊ शकताय. आणि आबीने घेतलाय. नाही बाबा आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे. फक्त पासवर्ड अक्षयकडे आहे. 20 रुपये सीन बघा काय विषय. शेवट बाकडं इकडं जंगली झाड रोड काय खरोखर पैसे फिटा विषय. पैसे फिटावून नाही असलं सीन आजपर्यंत कुठल्याच राईडला बघितला नाही. आपला विषय बाकडं बघा. इथं नंतर आब्याला बसून इथं नंतर फोटो काढ्या. नाही आला तर एक 2-3 दिवस ठेवून आमच्या घरी एका दिवसात ठेवून. आम्ही एका दिवसात 900 किलोमीटर. तिथं येऊपर्यंत 376 झाले नुसता याना. आणि मला वाटतं आता आणि गोकर्ण अजून ते 50 म्हणजे 450 इथंच होईल. 450 900 किलोमीटर होऊन राहील. काय झालं जरा उगत झलक तुम्हाला दाखवतो. केव आम्हाला पण माहित नाही काय विषय हो. असं दिसायला लागलं आम्हाला पण. तयार झाला असणार काय माहित आम्ही जाऊन बघूया तिथं आता. वट आहे काय काय प्रकार हो बघणार आहे बघा. म्हणजे नेमकं विषय काय म्हणायचं त्याला. शेवडा विषय. तर सगळ्यात आधी ते एक मंदिर आहे. ते मंदिर आपण बघूया. आणि त्यानंतर ह्या साईडला ती खालची केव आहे ती बघायला जाऊया. अशी मंदिर आहे आणि ही वरच केव. प्लॅन मध्ये परत थोडासा चेंज. पहिला आम्ही खाली जाणार. आता खाली जाणार खालची केव बघूया आणि मग येऊया. कसा आहे बघा विषय. कसलं उंच आहे एवढ्या पूर्ण जंगलात. म्हणजे कसं वापर करू शकतो का आपण. ही रोपेच आहे बे. ही केबल नाही आहे ती. तुला केबल दिसायला काय केबल नाही ती. तू अरे ते खांबाला धडकून मारायचं नाही. खांबावर स्टॉप आहे ते. तू रेस्ट घेऊ शकतोस तिथं खांबावर. विषय जाता येते बोललो. तिथं काय तर आता वरडावरडी चालू आहे. कसली मोठी केव्हा या अक्षापेक्षा उंच आहे. म्हणजे आमच्या सगळ्यात उंच अक्षाच आहे ना. सीन मात्र सीन आहे. काय का असं ना ते ना वर जाताना 2 ग्लुकोज चढावा लागतात. जसं जसं खाली चालले तसं तसं भ्या वाटायला. इथे केव्हा रे. तर पहिली काय तर आपल्याला केव घावल्या. आणि काय वाचता येत असेल तर वाचा. मला तर काय येत नाही. आब्याला ते आब्या काय वाचलंय काय लिहिलंय वाच जरा. ಗಿಡ ನಟ್ಟರೆ जग नगोदू ಗಿಡ ಅಳಿದರು जग. हा चला भेंडी काय म्हणलाय मला बी काय कळालं नाही. ठीक आहे काय अडचण नाही. अश्मयुगात काळात आल्यासारखं वाटाले. आयुष्य अरे कुठल्या बगदातनं चाललाय.
भागा झालायच मोठा आहे चालाय की पुढे अभि कसा माहिती आहे का विषय वाव. खेळ खेळ विषय खोलायचं काय कसं श्रीकृष्ण हा सपलायची पाना फुलेतो आबी झुलेतो आणि आबी पडितो पण अभि 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 स्पायडरमॅन आजच्या स्टंटमॅन अक्षय आणि अभि ते टार्झन पिक्चर मध्ये अक्षयला घ्यायला पाहिजे खरं म्हणजे आणि इथं धबधबा म्हणजे तर इथं खालचा व्ह्यू पॉईंट आपला बघून झालाय थोडं फोटोशूट पण आपण केले फोटोज इंस्टाग्रामला दिसतीलच तुम्हाला आणि आता आपण चाललोय वरचा एक पॉईंट बघूया आणि जाऊ उतरताना उतरल्यावर भास भास कसं वाटायला अभि शाबाश अक्षय एकटाच काय उसाचा रस तोडलास काय अक्षय तो हालत कुछ इस प्रकार है चढ़ा नहीं जा रहा हो ना टाक स्पेशल याना केव याना केव ना आमचा केव केलाय चल हा अभि त्या खालच्या केवमध्ये जाऊन आल्यानंतर इकडे वर आपण आलोय आणि इथं वर आलेल्या इथं काय केवमध्ये जाता येत नाही पण ही सेम स्ट्रक्चर आहे तसंच आणि वर इथं एक श्री गंगा चंदिका भैरवेश्वर टेम्पल आहे यानाचं फोटोग्राफी त्यांनी स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड आहे त्यामुळे इथं काय फोटोशूट त्यांनी करू शकलो नाही मंदिर खरोखर आत खूप असं शांत असं वाटते आणि एक नंबर आहे एकदम गार ठीक आहे तर चला आता आपण जायचं पुढच्या डेस्टिनेशनला तर याना केव्ज बघून आपलं झालेलं आहे आणि आज अजून एक राईड आपली जी आपल्या बकेट लिस्टमध्ये होती ती कंप्लीट झाल्या अजून भरपूर अशा राईड आहेत ह्या राईडमध्ये आपण अजून गोकर्णला जाणार आहे गोकर्ण कव्हर करायचं आहे तर जाऊया आता अक्षय टाइम काय झालं 11 पावणे 12 वाजल्यात काय सुद्धा अडचण येत ना आता गोकर्ण तेवढं बघू आणि तिथनं डायरेक्ट गोळी गेल्यागत जायला पाहिजे आपल्याला कारण जो मी तुम्हाला म्हणलो एक 150 किलोमीटर जंगलमधून आलोय तो अंधार पडायच्या आत कव्हर करायला पाहिजे नाहीतर विषय खोल होईल आणि केव बघा दुसरं काय बघायचं नुसतं केव बघायचं केव
पिकॉक प्लस कॉकपिक्स पिकॉक उतरताना उतरल्यात. चला गाडीविषयी भेटू आपण. इथलं टायमिंग 1 पर्यंत धरलेला अभि. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. कणीस खाऊया मग ठरवू बाकी सगळे विषय. तर गुड बाय टू याना केव्ज. मस्त एक्सपिरियन्स होता. आता डायरेक्ट जाऊया गोकर्णला. टेन्शन आहे पेट्रोलचं. पेट्रोल एकच स्टिक राहिल्या माझी आणि इथं आत आल्यापासून मला एक सुद्धा पेट्रोल पंप दिसलेला नाही आहे. तर बघूया कसं काय काय होते. चला चला गे हे यार राईड कर. आम्ही रिटर्न चाललोय आणि जाताना काय पूर्ण उतरत्या येताना चढ होता. गाड्या आम्ही बंद केल्यात मस्तपैकी. सगळेजण आम्ही गाड्या बंद केले आणि निवांत चालले. ओनली कॉर्नरिंग करणे हाय त्या स्पीडवर. किती बघ चार्जिंग 100. हे आमचे अक्षय पाटील. हे ओमकार संगलगे. दिस इज आवर टॉम्या डॉगेश भाऊ. तर गाईज आता गोपराची बॅटरी आपण चेंज केल्या आणि याना केव्हा आपलं बघून झालंय. खरोखर सांगतो एकदा येऊन नक्की व्हिजिट करा. विषय बघण्यासारखा आहे. आणि आपल्याला तर जायचं गोकर्णला. गोकर्णला जायच्या आधी जर कुठं रस्त्यात चांगलं हॉटेल तर भेटलं जर जेवण तेवढं करूया. भूक लागल्या आणि तिथनं गोकर्ण करणे आणि परत आहे तसं गोळी होणे. कारण आत्ता झाले 395 किलोमीटर. फक्त एक स्पॉट आपला 395 झाला आहे. वन डे आपल्याला 900 किलोमीटर होईल असं माझा अंदाज आहे. ठीक आहे बघूया कसं काय काय होते. तर लेट्स गो फॉर गोकर्ण. हा पाटील पुढे गेला आभ्या मागा आहे. मी सेंटरला आहे. बॅटरी पण चेंज केला त्यामुळे आता काय टेन्शन नाही. चलो आभी आभी पण गेला पुढं. रोड तेवढं जरा खराब आहे आता पुढं. रोड जरा खराब आहे. बऱ्याच वेळानंतर आपल्याला चांगला रोड मिळाला आहे आणि आता आपण चालले असाच रोड आता असू दे एवढीच इच्छा आहे. खूप 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 म्हणजे खूप खराब रस्त्यावरून आलो आपण. तिथनं गोकर्ण काय तर अजून 20 किलोमीटर राहिले. काले नाही आहे. खड्डा आहेत. नुसतं जंगलात नाही फिराले आपण. राईडच्या नावाखाली जंगल सफारी चालू आहे आपली. कसलं दिसतंय की व्ह्यू बघ की पुढचा. भाता शेती शेवट. गाडी लागल्या माझी रिझर्वला. पाटलांची आणि माझ्या दोघांची गाडी रिझर्वला लागलेली आहे. आजच्या दिवसातला आपला दुसरा फ्युल फुल टाकी फुल केल्या आपण. 9.69 लिटर पेट्रोल आले आपल्या गाडीत. पाटलाच्या गाडीत बरोबर 10 लिटर. आभ्याच्या गाडीतलं काय पेट्रोल संपना. आभ्या आतल्यात काय साठवून ठेवायला काय कळण झाले मला. होम बीचकडे चाललो आपण आणि स्लोप बघा. स्टीप कसला स्टीप आहे बघा यो. निम्म पेट्रोल अशाने जळले आमचं. हर हर महादेव. जय श्री महाकाल. कसला आहे भयो. माऊली माऊली. इकडे या इकडे या. वय वय वय. अरे जाते का नाही. जाते येते 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 येते. मला तेच उचला लागले आता काय सांगू. यस. आणि ओम बीचकडे आपण चाललो आता. 30 मशीन आहे. 30 डॉगेंद्र आहे. डॉगेंद्र होंडा सिटी कसली गेलाय. ओ शिट कसली गेला बघ गाडी त्यानं. तर आत्ता आपण जस्ट आलो गोकर्णमध्ये ओम बीचला आणि ह्याचा शेप ओम सारखा आहे. तिथे माझ्याकडे ड्रोन नाही आहे. ड्रोन आल्यावर अनेकदा येऊया. बीचला आला की बीचचा एक वाईब वेगळाच असते काय का असं.
संपला विषय. ओम बीच आपला फिरून झालाय आणि ओम बीच फिरतानाच पाऊस चालू झाला, त्यामुळे आपण डायरेक्ट तिथनं निघलोय. गोप्रोने सगळं अकाउंट ठेवलं कारण पाऊस जोरात चालू झाला पाऊस. आणि जेवायसाठी आता आम्ही एका ठिकाणी थांबलोय. आता जेऊया आणि निघूया. आणि आता मी काय तुम्हाला दाखवू शकत नाही कारण पाऊस फुलला आहे. थोडं पाऊस कुठं थांबतो तिथंच आता बघू. आता ऑलमोस्ट 400 किलोमीटर जायचं ना आणि टाइम झाला आहे 3:10. बघूया किती वेळात जाते. आणि रोड तुम्ही बघितलाय जाता येताना कसं आहे. ठीक आहे, बघूया कसं काय होते. पहिला जेऊया, भूक लागल्या. जाऊपर्यंत निवा जंगल चौकपर्यंत लागते हो असा पाऊस. तर जेवण त्यांना पण आवरलंय आणि पाऊस पण थांबलाय आणि आपल्याला अजून लई लांब जायचं आहे. चला रेडी झालो आपण आणि निघूया आता. भेटतो तुम्हाला पुढं. तर पावसामुळे व्लॉग काय आपण गोप्रोवर शूट केलं नाही आणि एक 100 किलोमीटर पुढे येऊन घाटमधनं थांबलोय. मेन म्हणजे मुद्द्याचा जो घाट आपल्याला नाईटला कव्हर करायचा नव्हता, म्हणजे नाईटला त्या घाटमध्ये राहायचं नव्हतं, तो घाट आपण कव्हर केलाय. आणि हायवेवर जर बाजूला उरतो गाड्या कसल्या फास्ट जायच्या तिथं. दोरा बुक्का फाईट कसा आहे. आणि या अशा चाललेल्या गाड्यासनी आम्ही ओव्हरटेक करत आले. चेष्टा नाही, मला वाटते जवळपास टोटल 500 किलोमीटर आपलं रनिंग झाले. 500-550. हा तर जाऊया आता. इथनं अजून एक 350 किलोमीटर तर जायचं आपल्याला. विषय कायम खोल असतो, सपला विषय. वन डे शॉट. तर गाईज आपण रिटर्न आलोय जमखंडीमध्ये आब्यापाशी. तोपर्यंत आपलं रनिंग झाले 742 + 20 आणि इथनं आता आम्ही जाणार आहे. बघूया ते किती होते. घरापाशी गेल्यावर दाखवतो. 1-2-2.5 तास लागणार अजून आपल्याला. तर 12:30 वाजता आपण पोहोचू ना. हां ठीक आहे, चला. रायडर्स रेडी. अभिजित बाय बाय, टाटा सी यू. भेटूया पुढच्या राईडला. 8ला दिवाळीला ये. 8ला निघायचं. लाडू खायला. 8ला निघायचं शनिवारी. चल भाऊ जाऊ काय. नेक्स्ट प्लॅन शनिवारी रात्री 8ला निघायचं. 2ला निघायचं. 2ला लाईट चालू. हां, रविवारी रात्री 2 पर्यंत चालू. ठीक आहे, चालते. टोटल किती हॉर्स होतात कॅल्क्युलेट करून सांगा, नंतर सांगतो मला. चला जाऊया. तर राईड आपली कंप्लीट झाल्या आणि टोटल 850 किलोमीटर आपले झालेत आणि खूपच ॲडव्हेंचरस आणि थ्रिलर असा एक्सपिरियन्स होता. आय होप तुम्ही पण ब्लॉगमध्ये तो एन्जॉय केला असाल. आणि पहिलीच आपली वन डे एवढी मोठी राईड झाल्या 850 किलोमीटर. ब्लॉग थोडा मोठा झाला आहे, मला माहीत आहे 40 मिनिटाचा झाला आहे, पण डिस्टन्स पण आपलं तेवढं जास्त होतं. 850 किलोमीटर कव्हर करणं त्यासाठी आहे असं जरा रॉ ठेवायला मी बघितला आहे ब्लॉग, कारण तुम्ही पण तो एक्सपिरियन्स करावा अशी माझी इच्छा होती. आणि आय होप तुम्हाला खरोखर व्हिडिओ आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. असेच एक ॲडव्हेंचरस व्लॉग्स आता येतील. तर चलो, आजच्यासाठी एवढंच. बाय बाय.